मध्य रेल्वेवरील ठाणे ते कसारा मार्गावर एकूण 8 अपघात प्रवण हॉटस्पॉट आहेत। त्यापैकी दिवा रेल्वे स्थानक परिसर हा पारसिक बोगद्यानंतर दुसरा सर्वात धोकादायक ठरतोय। दररोज शेकडो नागरिक पूर्व आणि पश्चिम भागामध्ये ये-जा करत असतात, मात्र उड्डाणपूल रखडल्यामुळे ते फाटकामधूनच जीव घेणा प्रवास करतायत। रेल्वे ट्रॅक ओलांडताना आतापर्यंत अनेकांनी आपला जीव या ठिकाणी गमावलाय। यामध्ये वृद्ध, महिला आणि विद्यार्थी यांचाही समावेश आहे। दिवा स्थानकाजवळ गर्दी आणि टर्निंग पॉइंट्सवर अपघातांची संख्या वाढत चालली आहे। ठाणे ते कर्जत कसारा दरम्यान 8 हॉटस्पॉट पैकी दुसरा हॉटस्पॉट जो आहे तो दिवा परिसरात आहे। मी सध्या उभा आहे दिवा स्थानक परिसरात आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो जो रेल्वे फाटक आहे, या फाटकवर अनेक जणांचा अपघात होण्याच्या घटना गेल्या काही वर्षापासून घडत आहेत। तर दुसरीकडे पाहिलं तर या ठिकाणी असणारे टर्नर यामध्ये डोंबिवली वसणूक कोपर पासून ज्या पद्धतीने स्लो ट्रेन मध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या गर्दीचे बळी अनेक जण पडत असतात। त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी रेल्वे ज्या आहेत त्या जास्तीत जास्त सोडाव्या। त्याचबरोबर ईस्ट आणि वेस्ट या दोन्ही साईडला जोडणारे उड्डाणपूल जो आहे तो या ठिकाणी बांधण्यात यावा अशी मागणी जी आहे ती रेल्वे प्रशासन असेल, रेल्वे प्रवासी असेल, त्याचबरोबर दिव्यातील दिवेकर असतील यांकडनं रेल्वे प्रशासनाला केले जात आहेत। मात्र उड्डाणपूल नसल्याने या ठिकाणी मोठे अपघात या ठिकाणी घडत असल्याने कुठेतरी दिवा हा परिसर देखील हॉटस्पॉट मध्ये मोजला जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश राठे सह सुनील जाधव, TV9 मराठी, दिवा।